अशा अजून कोणती गोष्टी आहेत ज्या अजून इतक्या प्रचलित नाहीत आणि आम्ही सावध राहिलं पाहिजे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा विषय पण आता खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पुढे भविष्यामध्ये ह्याच्यानुसार सुद्धा खूप स्कॅम होणार आहे. बँकेचा आणि डीमॅटचा जेव्हाचा संदर्भ येतो तेव्हा आता आपल्या सरकारमध्ये असेल किंवा एकंदरीतच यंत्रणेमध्ये KYC हा एक प्रकार प्रचलित आहे आणि आता त्यात नवीन स्कॅम आलेला आहे. KYC अपडेटच्या नावाखाली खास करून ज्येष्ठ नागरिकांना टार्गेट केलं जातं आणि त्यांच्या एफडीज असतात वगैरे आणि तुमची KYC अपडेट करा असं सांगितलं जातं. त्याच्यामध्ये काय प्रकार होतात ते तुम्हाला आम्हाला माहिती आहे, पण मला तुम्ही आमच्या ज्येष्ठ नागरिक प्रेक्षकांना सांगावं की KYC अपडेटचं जे स्कॅम आहे ते स्टार्ट टू एंड कसं चालतं? बरोबर आहे. बऱ्याच वेळा नागरिकांना फोन येतात की आम्ही बँकेतून मॅनेजर बोलतो आहोत किंवा बँकेतले एक स्टाफ बोलत आहोत आणि तुमचा KYC अपडेट करायचा आहे, तर तुम्ही त्याची सर्व माहिती द्या. तर समोरच्या व्यक्तीला काय वाटतं की हे खरंच बँकेतून फोन आलेला आहे आणि समोरच्या व्यक्तीला तर ट्रू कॉलरला जरी आपण नाव टाकलं तरी आपलं नाव येतं. तर तो जो स्टाफ असतो, जो फेक स्टाफ असतो, तो काय सांगतो की तुमचं नाव असं असं आहे. त्यामुळे नागरिकांना काय वाटतं की ह्याला माझं नाव माहिती आहे, तर हा बँकेचा ऑथराइज पर्सनच आहे. त्यांनीच आपल्याला कॉल केलेला आहे. मग अशा वेळेस ते म्हणतात की KYC अपडेट करायचे आहे. तुमचं डेबिट कार्डचं नंबर किंवा तुमच्या बँकेचं पूर्ण जे अकाउंट नंबर आहे किंवा तुमची बर्थ डेट आहे, ही सर्व माहिती सांगा. आणि मग ती सगळी माहिती घेतली जाते आणि त्याच्यानंतर त्यांना सांगितलं जातं की एक OTP जनरेट होणार आहे. तो OTP तुम्ही द्या. त्यानंतर मग काय होतं की बँकेचा संपूर्ण ॲक्सेस हा स्कॅमरला जातो. त्यामुळे कधीही कुठला OTP कोणाला शेअर करू नये आणि अशा वेळेस जेव्हा तुम्हाला असे कुठलेही फोन येतात किंवा अगोदर आपली जी काही चर्चा झाली वेगवेगळ्या स्कॅम संदर्भात, जेव्हा असे येतात तर कुटुंबाशी संवाद साधा. कारण की जर तुम्ही कुटुंबातल्या व्यक्तींना हे सांगितलं नाही तर तुम्ही त्याच्यामध्ये आर्थिक फसवणुकीला बळी पडू शकतात. कुटुंबातला व्यक्ती हा तुम्हाला सावध करू शकतो की हे स्कॅम आहे आणि हे आपण त्याच्यावर काहीतरी मार्ग काढूया. कुटुंबाचा आधार असेल, कुटुंबाशी जर संवाद केला किंवा इतर तुमच्या जवळच्या लोकांशी संवाद केला तर नक्कीच शक्यता आहे तुम्ही यात न फसण्याची. OTP हा एक ट्रॅप आहे. प्रत्येक गोष्टीसाठी आज आपल्या यंत्रणेमध्ये OTP आहे. अगदी एखादा ॲप इन्स्टॉल करण्यापासून बँकेतून पैसे काढण्यापर्यंत OTP आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात सायबर केंद्रीय लेवलला पुणे असेल इतर शहरांमध्ये सायबर पोलीस मेहनत घेतात आहे की अशा पद्धतीचे कृत्य करू नका, OTP शेअर करू नका. तरीसुद्धा रोज रासपणे लोक OTP चांगली व्यवस्थित कामाच्या गडबडीत असतील किंवा काय असतील पण एकमेक ते OTP शेअर केले जातात. काय समज द्याल मॅडम तुम्ही आज या माध्यमातून की काय लोकांची मानसिकता कुठे गेली, त्यांनी कशी काळजी घेतली पाहिजे? बरोबर आहे. आपण जेव्हा सोशल मीडियावर काम करतो किंवा इतर पण आपण बँकिंग संदर्भात इंटरनेट बँकिंग वापरतो, तर त्यावेळेस OTP हा जनरेट होतो. कारण की समोरची बँक किंवा इतर कुठली जी एजन्सी आहे ती चेक करते की जो काही ईमेल आपण हे केलेला आहे, तर तीच व्यक्ती तो ईमेल ॲक्सेस करते का? तीच व्यक्ती तो मोबाईल ॲक्सेस करते का? त्याच्यासाठी OTP असतो. त्यामुळे ते खात्री करण्यासाठी OTP केला जातो. त्यामुळे स्कॅमर काय करतो, जेव्हा आपला ईमेल आयडी किंवा मोबाईलचा वापर करत असतो तेव्हा आपल्याकडून तो OTP मागतो. म्हणजे तिकडच्या बँकेला तो काय भासवतो की जी एक व्यक्ती आहे ती मीच आहे आणि मग तो OTP आणि ते जे ईमेल आयडी किंवा फोन नंबर देतात. त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही अनोळखी व्यक्तींनी जर OTP मागितला तर देऊ नये. कारण की जेव्हा आपण स्वतः इंटरनेट बँकिंग जेव्हा वापरतो तेव्हा व्हर्च्युअल कीबोर्डचा वापर आपण करावा. म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला उपयोगी पडतात की आपण स्कॅमपासून वाचण्यासाठी. तर मग तुम्ही ते वापरलं पाहिजे किंवा इतर पण आपण समजा एखादं Amazonवर किंवा Flipkartवर वगैरे आपण पार्सल वगैरे मागवतो. त्यावेळेस पण आपल्याला OTP विचारला जातो. पण जो OTP जो मागितला जातो तो ऑथराइज्ड पर्सनच मागतोय का आपल्याकडे? तर ह्याची खात्री केली पाहिजे. म्हणजे पटकन आपण खूप कामामध्ये व्यस्त असतो आणि पटकन आपल्याला कोणीतरी फोन येतो आणि सांगितलं जातं ते OTP द्या. तर घाईघाईमध्ये आपण हा विचार करत नाही की समोरचा व्यक्ती जो आहे, जो आपल्याला मागत आहे, तर तो बँकिंगचाच आहे का? किंवा इतर कुठल्या ऑथराइज्ड ह्याच्या कंपनीचा आहे का? तोच OTP मागतोय का? ते एकदा खात्री करत जा आणि मगच तो OTP देत जा. परंतु शक्यतो जेव्हा अशा प्रकारे अननोन व्यक्तींचे फोन येऊन जेव्हा तुम्हाला OTP मागितला जातो तेव्हा तर तुम्ही नाहीच. शेअर करू नका. अगदी की
आजचा गुन्हेगार हा नुसता गुन्हेगार नाही, तर तो स्मार्ट गुन्हेगार होण्याच्या मार्गावरती आहे. अर्थात आपली पोलीस यंत्रणा त्यांच्यापेक्षा स्मार्ट आहे. कानून के हात लंबे होते हैं और उससे कोई नहीं बच सकता, हे नक्कीच आहे. पण सामान्य नागरिकांनी स्वतः जबाबदारी घेतली पाहिजे. पोलीस आपल्या मदतीला आहेतच, पण ती वेळच येऊ न देणं हेच त्यांचं काम आहे. याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टींना तुम्हाला त्रास होतो. अगदी लोकांना जीवन संपवण्यापर्यंत त्यांचा प्रवास जातो. बदनामी असेल, आर्थिक नुकसान असेल. त्यामुळं आपण सजग राहणं हा पहिली पायरी आहे. त्यानेच पोलिसांना पण मदत होईल आणि पोलीस आपल्याला चांगल्या पद्धतीने मदत करू शकते. मॅडम, तुम्ही बोलता बोलता वेगवेगळ्या गोष्टींचा इथे उल्लेख केला. पण हे जे रोजच्या गोष्टी ज्या आहेत, रोजच्या व्यवहारातले जे गुन्हे आहेत, जसे की OTPचा गुन्हा असेल, पार्सलचा गुन्हा असेल, डार्क वेबचा गुन्हा असेल, वगैरे वगैरे. मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या वन्स इन अ व्हाईल आत्ता घडतात आहे, पण भविष्यात गुन्हेगारांचं तिकडे लक्ष आहे आणि ते आम्हाला ट्रॅप करू शकतात. अशा अजून कोणती गोष्ट आहेत ज्या अजून इतक्या प्रचलित नाहीत आणि आम्ही सावध राहिलं पाहिजे? बरोबर आहे, कारण की आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा विषय पण आता खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पुढे भविष्यामध्ये ह्याच्यानुसार सुद्धा खूप स्कॅम होणार आहे, कारण की ते जेवढं फायद्याचं आहे त्याचे तोटे पण भरपूर आत्तापासूनच दिसायला लागलेले आहे. तुम्हाला कधी AI थ्रू वेगवेगळे जे आपले सेंट्रल मिनिस्टर आहेत त्यांच्या नावाचे काही किंवा त्यांचे व्हिडिओ असलेले काही व्हिडिओज वेगवेगळ्या सोशल शकतात. मीडियाच्या प्लॅटफॉर्मला ऑलरेडी पब्लिश झालेले आहेत. आलेले आहेत. परंतु जेव्हा ते AI व्हिडिओ असतात त्याच्यामध्ये रोबोटिक आवाज दिलेला असतो किंवा अननॅचरल पॉजेस असतात किंवा एखादे सेंट्रल मिनिस्टर का तुम्हाला 20,000 रुपये गुंतवा आणि अमुक अमुक पैसे कमवा हे कधीच सांगणार नाही. नाही सांगणार. तर हे सामान्य नागरिकांना असं वाटतं की एवढे मोठे मिनिस्टर जर त्या संदर्भातले जर पब्लिसिटी करत असेल तर ते खरं आहे असं त्यांना वाटतं आणि मग त्याच्यामध्ये पण त्यांची फसवणूक होते. तर हे स्कॅम हे वाढतच जाणार आहे. म्हणजे ते कमी होणार किंवा त्याला थांबणार. पूर्ण थांबणार असं नाही. अवेअरनेस जोपर्यंत तुमच्यामध्ये स्वतःमध्ये नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीही येऊन फसवू शकतं. त्यामुळे डिजिटल अवेअरनेस किंवा सायबर क्राईमचा अवेअरनेस हा स्वतःने स्वयंभूत किंवा स्वयंविचाराने वेगवेगळे सायबर क्राईम कसे घडतात याचं वाचन करूनच तुम्ही त्याला रोखू शकतात. आणि जेव्हा तुम्ही व्हर्च्युअल हे सगळं आपण जे बघतो आहे सोशल मीडिया हे सगळं व्हर्च्युअल वर्ल्ड आहे. बरोबर आहे. व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये जेव्हा तुम्ही जगतात त्यावेळेस तुम्ही प्रिकॉशन घेणं ही सर्वात मोठी नक्की. गरज आहे. येस येस. AI बद्दल बोलला मॅडम तुम्ही. रिसेंटली आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं निधन झालं आणि त्यांचा AIचा व्हॉइस प्रचलित झाला. एक टेक्निकल पर्सन म्हणून मला त्याचं गांभीर्य कळालं की एखाद्या जिवंत नसणाऱ्या माणसाचा इतका अस्खलित AI आवाज येऊ शकतो, तर जिवंत असलेल्या माणसाचा AIचा आवाज किती स्पष्ट येऊ शकतो की आपल्याला विश्वास बसू शकतो. तर याच्या दोन बाजू आहेत. एक बाजू अशी आहे की तुम्हाला अडकवण्यासाठी हे प्रकार होऊ शकतात आणि दुसरी बाजू अशी की ज्याने गुन्हा केलाय तो हात वर करू शकतो की हा माझा आवाज नाही आहे, हा AIचा आवाज आहे. आणि त्यामध्येच एक प्रकार आला की डीप फेक व्हिडिओज. ठीक आहे. तर या सगळ्या यंत्रणेमध्ये AI पुढच्या 5 वर्षात जसा AI आपल्याला फायदा करतो, तर गुन्ह्यामध्ये सायबर गुन्ह्यामध्ये AIची वाटचाल किती भयानक आहे? AIचे जे काही स्कॅम होणार जसं मी मगाशी बोलले तसं की जेव्हा तुम्हाला AI थ्रू एखादा व्हिडिओ येतो किंवा एखादा व्हॉइस कॉल येतो त्यावेळेस मी जसं बोलले तिथं अननॅचरल पॉजेस घेतले जातात. म्हणजे आता समजा आपण जेव्हा फ्लोमध्ये बोलतो. फ्लोमध्ये बोललो जातो तर तसा त्यांचा फ्लो नसतो. अननॅचरल पॉजेस असतात किंवा रोबोटिक आवाज होतो मग तो. त्याला आपण क्लोनिंग म्हणतो. किंवा लिप्स मुवमेंट ज्या असतात त्या व्हिडिओमध्ये ज्या लिप्स मुवमेंट असतात त्या लगेच आपल्याला कळतात की लिप्स मुवमेंट ह्या थोड्याशा मिसमॅच दिसत आहे. तर अशा वेळेस समोरच्या माणसाने म्हणजे जी नागरिक आहे त्यांनी तो व्हिडिओ नीट बघितला पाहिजे. किंवा जर अशा प्रकारचा नुसता समजा व्हॉइस कॉल आला एखाद्या व्यक्तीच्या आवाजाने आला तर त्या व्यक्ती जर तुमच्या परिचित असेल तर त्याला स्वतः फोन करा
आणि त्याच्याशी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करा की तुझ्याच व्हॉइसने मला असा असा आवाज आलेला Exactly. आहे, तर हा तू केलेला आहेस का, तू मला पैशाची मागणी केलेली आहे का, किंवा असं भासवलं जातं की मी कुठेतरी बाहेरच्या देशामध्ये आहे आणि मग मला थोडेसे पैशाची गरज आहे, पटकन तू मला अमुक अमुक खात्यामध्ये पैसे टाक. पण तेव्हा एकदा पैसे पाठवायच्या अगोदर पहिले खात्री करा त्या माणसाला खरंच गरज आहे का, किंवा त्यानेच आपल्याला कॉल केलेला आहे का, किंवा जर अनोळखी व्यक्ती जर तुम्हाला कॉल करून असं सांगत असेल आणि तुमच्याकडे त्याचा संपर्क क्रमांक नसेल, तर अशा वेळेस तुम्ही पोलिसांचे संपर्क साधा किंवा तुमच्या कुटुंबातील एखादा व्यक्ती की ज्याला ह्याच्याबद्दल माहिती आहे त्याचा सल्ला घ्या आणि मग तुम्ही पुढं तुम्ही म्हणजे तुम्ही इनडायरेक्टली व्यवहार- हेच सांगितलं की भविष्यामध्ये गुन्हेगार जो आहे तो एआयचा वापर करणार आहे आणि स्वतः बाजूला राहणार आहे. म्हणजे गुन्हा सुद्धा एआयच करेल, आरोपी सुद्धा एआयच असेल, असा बरोबर. त्याचा थोडक्यात अर्थ आहे.